वेलकम टू द ब्लॉग मित्रांनो. आणि आता मी आहे कर्जत स्टेशनला. सो बेसिकली ऑफिसमधून सुटलो साधारण 9 वाजता आणि माझं ऑफिस आहे पनवेलला. तिथून अर्धा तास लागला कर्जत स्टेशनला यायला. कर्जत स्टेशनवरून आता भिवपुरीला जातो आहे कॅम्पिंगसाठी. सो भिवपुरी लेक जे आहे तिथे आम्ही आज थांबणार आहोत कॅम्पिंगला. आणि आता कर्जत ट्रेन जी आहे कर्जत CST लोकल जी आली आहे ती पकडून मग भिवपुरीला जाईल. बाकी जी गँग आहे ती ऑलरेडी पोचलेली आहे. सो आता मी भिवपुरी स्टेशनच्या रोडने चालतो आहे. पूर्ण रोड रिकामा आहे, कोणीच नाही आहे. सो बेसिकली बाकीचे लोक ऑलरेडी पोचलेले आहेत. हळूहळू स्लो अँड स्टेडली आपण सुद्धा जातो आहे. पण रस्ता खूप कमाल आहे, मी तुम्हाला दाखवतो. बाजूला हा माल डब्बा आहे, बेसिकली माल ट्रेन आहे. आणि इथून आपल्याला सरळ जाऊन मग राईट घ्यायचं आहे. हा भिवपुरी स्टेशनवरून राईट घेतला की त्याच्यानंतर आपण हायवेला पोचतो. एकदा आपण हायवेला पोचलो की आपलं एक साधारण 10 मिनिटाचं एक चढाव आहे, तो चढून उतरायचा आणि त्याच्यानंतर आपण लेकवर पोचतो, भिवपुरी लेकवर. तर मित्रांनो, रात्रीचे साधारण 10:15 झाले आहेत आणि आता मी इथे पोचलो आहे. हे बेसिकली भिवपुरीमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ मी पोचतो आहे. आणि इथून एक साधारण 5 मिनिटावरती आपला डॅम आहे. तर मंडळी, आता पोचलेलो आहे भिवपुरी डॅम जवळ. आणि तुम्ही बघू शकता इथे मागे टेंट आहे आणि टेंटमध्ये बापरे हा कोण आहे? एक माणूस आहे, आमचाच माणूस आहे. अंधारात दिसला नाही. तर आता मी पोचलोय आणि मला उशीर झाला. बाकी सगळे 6 वाजताच पोचलेले आणि आता वाजलेत साधारण 10:30 वाजलेत. तर आता आपण बघूया मटन नाही, सॉरी, मला ती सवय झाली आहे मटन करायची. पण चिकन बनतंय आणि आमचे शेफ कौस्तुभ चिकन बनवत आहेत. बरोबर अमरेश मामा, राज आणि विनू आहेत. तर लेट्स सी. प्रियांशू पण आहे, तो आता जरा कॅमोफ्लेज झालेला आहे. तर आता आपण बघूया आपण मटन कसं बनतंय, म्हणजे चिकन कसं बनतंय. ऑलरेडी फोडणी दिलेली आहे. तर आता आपण बघू शकतो या ठिकाणी फोडणीला यायला सुरुवात केलेली आहे. चूल आहे, चूल मांडलेली आहे आणि अंगात चूल आहे. चुलीवर जेवण बनवायची. आमचे बंधू कौस्तुभ लब्दे, राज लाकम, विनय लाकम. आणि इथे बघा, इकडे एक सरप्राईज मिळालं आम्हाला. इथे एक डॉगेश भाऊ बसलेले आहेत. हॅलो. आणि इथे आमचे मामाश्री बसलेले आहेत, उभे आहेत, सॉरी. आणि इथे तुम्हाला दाखवतो, इथे एक माणूस आहे, तुम्हाला दिसतोय का बघा? नाही दिसत आहे ना? अतिशय दुर्मिळ असा माणूस आमच्या बरोबर आहे. प्रियांशू. आणि इथे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बस झालं. पण कौस्तुभ बोलतो नाही, प्रॉपर ब्राऊन झाल्याशिवाय आपण आतमध्ये काही टाकायचं नाही. कच्चा लागतं. काय लागतं? कांदो ना वाईट कच्चो लागतो. कांदो कच्चो लागतलो असं म्हणणं आहे. आणि आता बघूया आपले शेफ काय बोलतायत. काही नाही मंडळी, उत्सव मूर्तीचं आगमन झालंय. सगळ्यात उल्हासदायक क्षण हा होता. इथे फोडणीला पण घातलं आहे इथे चिकन, म्हणजे चिकन नाही, कांदा आणि टोमॅटो.
आणि एके बाजूला आपण फ्रायचं आणि रश्याचं मॅरिनेट केलंय आणि आपले टेंट पण आहे तिथे. चल टेंट दाखवा जरा आम्हाला. सो आपण बघू शकतो हा पहिला टेंट आहे. खूप जास्त स्पेस आहे, 4 जण आरामात मावू शकतात. आणि हा आपला दुसरा टेंट आहे. ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी जागा आहे. आतमध्ये पाव दिसत आहेत मला, चिकन पावचा बेत दिसतोय इथे. असे 2 टेंट मारून आम्ही 1 2 3 4 5 6 जण इकडे राहणार आहोत आज. आणि समोर आहे चंदा मामा. त्या साईडला तिथे एक ग्रुप आहे, या साईडला एक ग्रुप आहे, इथे डोंगरात एक वेगळाच ग्रुप आहे, ह्या साईडला सुद्धा एक ग्रुप आहे. तसे आजूबाजूला आम्ही ग्रुप आहेत. म्हणजे आम्ही एकटेच नाही आलो आहोत, रविवार असलं तरी बरेचसे ग्रुप आहेत इथे. पण आम्ही असं थोडं वरती टेकडीवर येऊन थांबलोय. आणि हा समोर जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण भिवपुरीचा डॅम आहे, भिवपुरी डॅम. आणि इकडे कुत्रा आलाय, त्याला पण काहीतरी बोलायचं आहे. काय गेलो? हॅलो डॉगेश भाई, वेलकम टू द ब्लॉग. डॉगेश भाई वेलकम टू द ब्लॉग. आणि डॉगेश भाई येत आहे इकडे आता. हाय. आपण वेगळी लाईट मारूया जरा. हा बघा आपला डॉगेश भाई. खाली जाऊन पाणी घेऊन येतात रे. आता खाली जाणार नाही, बरेचसे चालून आलेलो आहे. आणि हा बघा कांदा एकदम प्रॉपर गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे. पितळेचा थम्सअप भेटतोय याला आमच्याकडे. हे थम्सअप आता त्यांचं आहे, आपण काहीतरी वेगळं शोधून काढूया. पितळेचं एक बोट. आपण यांना देऊया पितळेची भाकरवडी. ती चितळेची आहे, पण आपण पितळेची भाकरवडी देऊया. चिकन काय चिकन नाही त्याचा डायलॉग आहे. शेवटला बोलतात सुपर चिकन सुपर. ऑलवेज वेलकम. आणि हे बघा आता चिकन मसाला आणि नॉर्मल नाही घरगुती काय म्हणतो ते गरम मसाला स्पेशल, आमचा सिक्रेट मसाला. आमचा सिक्रेट मसाला टाकलाय. हे आता सगळे सिक्रेट मसाले जातात. हे फक्त आम्ही एव्हरेस्ट मधून टाकून आणलंय पुढ्यात ना, नाही तर लोकांना कळेल. कंपनी दाखवायची सिक्रेट मसाला. हा पण एव्हरेस्टचा सिक्रेट मसाला आहे, पण तो आमच्यासाठी बनवलाय त्यांनी फक्त. बघू शकता मस्त एकदम असं दही टाका. खमंग वास पसरलेला आहे. आता दही टाकू नको काय. हळदी कुंकू साजरे करताय सगळा थोडा बघणार. आमरे पागल झालं का? तिकट परवडा नाही तुका मसाला घेऊन का मूर्ख. आमका बिर भरभर या करून टाक. मसाला करत ना तो लगेच दही टाकलं पाहिजे. मटण टाक तू, पाणी टाक. हळद नसली तरी चला तेवढी. आता गावता ती पुडी टाकत चाललो. गावता आता वत्ता त्याच्यात आवाज बी गलिच्चा आवाज येतोय पिशवीतनं. दही टाकलंय. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे वाव, चिकन. प्रॉपर मॅरिनेट झालेलं चिकन आहे. फुडफुड फुडफुड येतं. हे सगळं चिकन पडलेलं आहे आतमध्ये. दुसरं माईक खरं बॉन्डी. हो वॉटर कलर. आणि बघू शकता तुम्ही रंग यायला सुरुवात झालेली आहे. घाबरलो ना. अरे तू स्वतः शॅडो आहे.
क्या ही बात है, अभी भात कलर भारी क्या ही बात है. भात बनवतो आणि अजून. मी तर म्हणते बाजूक चूल केली असती ना आता परवडला असतं. होय रे. तर मंडळी बघू शकता मस्तपैकी चिकनला उकळी आलेली आहे. सुचला नाही, जरा वाईट सुचला नाही. तर चिकन शिजतंय मस्तपैकी. ह्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागलाय. ह्यानी कुठे गेला, त्याचा बोट भार लागलाय, बोट भार. ह्यानी कापलाय, ह्यानी मसाला बिसाला आणलाय, ह्यानी काय केलंय, काय नाही. टॉर्च मारली, सगळ्यात इम्पॉर्टंट पाणी गोष्ट, आणि मारलंय. पाणी आणलंय. यांनी लाकडं गोळा केली आहेत आणि हे आपले शेफ आहेत. आणि मी कॅमेरा पकडलाय. अरे बापरे, हा मी कॅमेरा पकडलाय. तर अशा प्रकारे चिकन बनतंय. बस बस थांब जरा, थांब थांब. हे जरा गरम होते मग ते टेक्निक असते. तुमच्या पोटात जाऊ एखादा तरी लेवर जाऊ. बाबू लॉजिया चिकन शिला जाग बाईक बऱ्यापैकी फुटेज खाणार आहे. कमी थे आम्ही. आणि फायनली चिकन तयार झालेलं आहे. आणि आता मामाश्री टोप रिकामा करा, म्हणजे उचलून खाली ठेवा, नंतर आपण एकत्र रिकामा करू. आणि RCB या ठिकाणी जिंकलेली आहे. RCB जिंकले, फटाके फुटतायत पण दिसत नाहीयेत. हे बघा, एक बार जब जीते हैं आप चैंपियन कहलाते हैं, लेकिन दूसरी ट्रॉफी के साथ शुरुआत होती है विरासत की. RCB काँग्रेट्स. हे बघा, आता भात लावचो विषय इलो हा. तर आम्ही भात लावतो, म्हणजे तांदूळ लावतो. हे साधारण किती आहेत रे, अर्धा किलो तांदूळ असत. 30 पाव अर्धा किलो तांदूळ. मी किती कोंबडी कापलो, 2 कोंबडी, अडीच कोंबडी कापलो. आम्ही 6 जण एवढं आहार खातलो. आता रात्री वाजलेत 11:30. 12च्या आत आटपूचा होता, पण काय वाटप तर नाही टाकलं हो, आटपतला असं वाटत नाही. आणि आता भात लावतो. भात एकदा झालो की अजून एक आयटम बनवतो हा. तर आता बघू शकतो आपण, आता तिसरा आयटम बनतोय इकडे. आपण बनवतोय चिकन 65 फ्राय बनवतोय. थोडं जवळ लाईट मारा, थोडी बॅटरी मारा. आता हे तेल तापत ठेवलंय मस्तपैकी. भात तयार झालेला आहे. त्यानंतर आपलं चिकन तयार झालं. आणि आता हे तिसरं आयटम बनतंय चिकन 65 आहे का, मॅरिनेट केलेलं चिकन आहे या ठिकाणी. हे चिकन आपण टाकणार त्याच्यामध्ये आणि मस्त फ्राय बनवून खाणार आहोत. याच्यामध्ये आपण जे काही मॅरिनेशन आहे ते टाकलेलं आहे प्रॉपर. त्यावेळी मी ट्रॅव्हल करत होतो, मी पोहोचलो नव्हतो, त्यामुळे ते आपण शूट नाही करू शकलो. पण बाकी सगळा जा काय शूट झाला आता तुमका दाखवतोय. तर नमस्कार मंडळी, आम्ही फायनली अचानक भयानक प्लॅन बनवला आणि आता आम्ही पोहोचलो आहे भिवपुरी वॉटरफॉल, भिवपुरी डॅमला. आणि इथे आता माझ्याबरोबर विनय लाकम आहेत. तर विनय, तुम्हाला म्हणजे मला तुम्ही सांगा की तुम्हाला किती वाजता कळलं की आज आपल्याला या ठिकाणी यायचंय? काल रात्री मी पवन लबदेच्या घरी गेलो होतो, तेव्हा मला समजलं की पवन लबदे असा प्लॅन करतोय. त्यांनी आम्हाला ऑफर केलं, तुम्ही येत आहे का? आम्ही काय घरी एकटेच असतो, मला असा घरी कोण नाही माझ्या. मी बोललो घरी जेवण्यापेक्षा आपण इकडे लांब जाऊन जेवू काय जंगलामध्ये वेगळा काहीतरी करूच्या हिशोबाने आम्ही हो प्लॅन केलं आणि आमचं प्लॅन सक्सेसफुल पण झालो. पण प्लॅन ठरवलंय मीच, आणि मीच सगळ्यात लास्टला इले. म्हणजे टूर गाईड असो हो की बिना इल्या सुद्धा सगळे व्यवस्थित पोहोचले पाहिजे. आणि स्वतःच हरवलो टूर गाईड. मंदिर वगैरे फिरून इलंय मी मस्तपैकी.
म्हणजे जे प्लॅन करताना सुरुवातीला होते यांचं पवनचं मित्र आणि पवन हेच शेवटी इलेस. मित्र तर माझं इलच नाही. मित्र तर इलोच नाही, स्वतः पवन इलो, तो पण लेट इलो. आणि आम्ही जे तयार नंतर झालो ते सगळ्यात आधी ते येऊन पोहोचले. आणि आमच्यासोबत एक होतो प्रियांशू लाकम. आम्ही रात्री त्याला 3:30 वाजता कॉल केलो आणि तो 3:30 वाजता ओके डन करून सकाळी गेलो माणूस. प्रियांशूसाठी जोरदार टाळ्या. आणि ह्यासाठी लाईक करा. लाईक करायला पाहिजे. हा, लाईक केलं, सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब पण केलं पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला प्रियांशूचा बाईट दाखवतो. तर आपण बघितलं की 3:30 वाजता रात्री ज्याने आम्हाला होकार दिला, प्रियांशू, तो माझ्या बरोबर आहे. दिसतोय ना कॅमेरामध्ये? एक काम कर, फ्लॅश मार जरा. हा, तर प्रियांशू माझ्या बरोबर आहे. आपण प्रियांशूला विचारूया की त्याचा अनुभव कसा आहे या ट्रेकचा, किंवा हे काही जे आम्ही कॅम्पिंगला आलोय त्याचा तुझा काय अनुभव आहे? मी रात्री जवळजवळ 12ला झोपलो. हा. 3:30 वाजता माझा फोन अचानक वाजला रात्री. मी घरी एकटाच, घरी कोण नाही, घरचे सगळे गावाला आहेत. आमच्या सगळ्यांच्या घरचे गावाला आहेत बाय द वे. तर मग मला फोन आला 3:30 वाजता राजाचा. तर मला आधी हे लोक बोलले काय करतोय, मी बोललो मी झोपलोय. 3:30 वाजता बोललो झोपणारच ना. मग हे मला बोलतात उद्या येणार का, मी बोललो कुठे. ते बोलले कुठे देण्या माहिती, उद्या बॅग बिग भर आणि गपचूप डोंबिवलीला आहे. कुठे जायचं ते पण मला माहिती नव्हतं. गप फक्त कपडे भरले आणि वाटायला लागलो घरातून. काय काय घेऊन आलास तू कपड्यांबरोबर? कपड्यांबरोबर अजून काय नाही घेऊन आलो मी. मग टोप वगैरे कुठून? अच्छा, ते टोप दादाकडून घेतले ना अच्छा. आम्ही. आम्ही जे जेवण बनवतोय ते टोप जे आहेत ते विनय लाकम यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. तर आपण आता पुढे वळूया, अशा ह्या बाजूला वळूया आपण. वळ. तर आपण इथे आता वळलोय आणि माझ्या बरोबर आमचे शेफ आहेत कौस्तुभ लब्दे, माझे प्रिय बंधू. तर त्यांनी आज जो काही आपला जेवणाचा कार्यक्रम आहे, जेवणाचा जो मेन म्हणजे जे सगळं असतं ते त्यांनी सांभाळलेलं आहे. सगळ्यात पहिलं चिकन, मग भात, आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे चिकन 65 बनत आहे. चिकन फ्राय होत आहे, एकच नंबर चिकन फ्राय होत आहे. तर तुमचा कसा अनुभव होता ह्या ट्रेक बद्दल, तुम्ही काय म्हणाल? फाउंडिंग फादर्स ज्याला म्हणतात एखाद्या गोष्टीचे, म्हणजेच जो सुरुवातीला जे प्लॅन होतात आणि ज्याचे मूळ लोक जे असतात त्यापैकी मी एक असायचा मला जरा अभिमान वाटतोय. हा, गावी सुरुवात झाली याची. आम्ही 4 जण फाउंडिंग फादर्स आहोत. श्री पवन लब्दे, कौस्तुभ लब्दे, अमरेश भोगले आणि तनू परब, जे आज इथे येऊ आमच्यात आहेत. पण आणि ऐसे ही बने रहो. चांगलं वाटतंय, मस्त. आपण फोटोज वगैरे व्हिडिओज बघतच असाल दादाच्या स्टोरीवर, कसे सुंदर सुंदर सिनारिओ आहेत इथे. आणि ते सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चिकन फ्राय होत आहे. धन्यवाद. तर आता आपण पुढे वळूया. आमचे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. कॅरेक्टर म्हणजे ते खूप चांगले आर्टिस्ट आहेत. आता मगाशी ते वाजंत्री झाले होते. तर या ठिकाणी या नंतर मध्ये अंतर आहे, तुम्ही या ठिकाणी या. तर आपले डोंबिवलीचे सुपरस्टार राज लाकम या ठिकाणी आहेत. त्यांचा आपण अनुभव विचारूया. त्यांना किती वाजता कळलं की आपल्याला आज इकडे पिकनिकला यायचंय आणि ते कसे तयार झाले आणि त्यांनी घरी काय सांगितलंय, तर आपण जाणून घेऊया. ऍक्च्युली मला काल अमरेशचा फोन आला होता की मी डोंबिवलीला येणार आहे तुमच्याकडे. तर म्हटलं ठीक आहे, जाऊया, करूया. आणि तिथून आमचा अचानक भयानक प्लॅन ठरला की आम्ही पवनदादाकडे जाणार रात्री, असंच भेटायला फक्त. बरोबर. तिकडे आम्ही पवनदादाकडे गेलो. तिथून आमचं अचानक भयानक ठरलं की आम्ही बाहेर फिरायला जाणार. आणि तिथून आम्ही बाहेर फिरायला गेलो. तिथून आमचं अचानक भयानक ठरलं की आम्ही उद्या कॅम्पिंगला जाणार. असा अचानक भयानक जो माझ्यासोबत इतका वेळा झाला आहे, त्याच्यानंतर मला खूप भारी वाटतंय. आणि इकडे येऊन तो व्ह्यू वगैरे जो आम्ही घेतला लेक वगैरेचा, तो तर पैसे न देता पैसा वसूल होता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इकडे तुम्ही कधीही येऊ शकता. इथे ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगला तुम्ही येऊ शकता. इथे असं काही रिस्ट्रिक्शन्स किंवा फीज नाही आहेत. फक्त नाही. आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे इथे कचरा करू नका आणि सांभाळून, स्वतःचा जीव सांभाळून जीव तुम्ही मजा सांभाळा. करा बस. आणि निसर्गाची एवढी सुंदरता तिला जपा. येऊन फालतूगिरी करू नका वगैरे. प्लास्टिकच्या बॉटल वगैरे असतील तर इथे स्वतः वापरा, पण ते रिटर्न घेऊन जा. परत कोण कोण आता वेगळ्या आपले पिपाण्या वाजवतात इकडे येऊन, तर मग त्या बाटल्या वगैरे फोडून जाऊ नका. ते तुमच्या घरी घेऊन जा. तिकडे कोणी कर्मचारी ठेवलेले नाहीये तुमच्यासाठी, ते जरा लक्ष द्या. बाकी सगळं तर खूप छान आहे. बाकी काय आपलं चालूच आहे भारी भारी. आणि ह्यानंतर आजच्या बातम्या इथे संपलेल्या आहेत. पुन्हा आपण ब्लॉग कडे वळूया.
तर मित्रांनो हे बघा आमचे डॉगेश भाई पण आलेले आहेत. आमच्या सोबतीला डॉगेश भाई आलेत आणि या ठिकाणी लाजलेला आहे शेफ, लाजलेला आहे. ही आमची टेक्निक जरा विचित्र आहे त्यामुळे. चांगलं झालं. इकडे टेस्टिंग झालेली आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की छान झालं. दाखव जरा, इथे दाखवून खा. एक नंबर झालेला आहे. अप्रतिम. अप्रतिम. तर मंडळी आता सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस आहे तो म्हणजे माझा मामा, लाडका मामा अमरेश भोगले. तर खास विरारवरून त्यांनी टेंट घेऊन आले ते, तो बघा तो वाला टेंट. आणि आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा ओव्हरऑल ह्या ट्रेकला घेऊन किंवा या कॅम्पिंगला घेऊन कसा एक्सपिरियन्स होता. त्यांना कधी कळलं आम्ही कॅम्पिंगला जाणार आहोत आणि आयत्या वेळी त्यांनी काय काय चेंजेस केले आणि कसं आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते आपण आता जाणून घेऊया. प्लॅन तर काय असा फिक्स नव्हता की कॅम्पिंगला जायचं वगैरे, काय असं फिक्स नव्हतं. माझं थोडं काम होतं डोंबिवलीमध्ये, तर मी डोंबिवलीत आलेलो आणि त्याच्यानंतर आम्ही राज लाखम यांच्या घरी होतो. त्याच्यानंतर आम्ही पवन यांच्या घरी गेलो, कारण पवन रात्री 11च्या नंतर घरी येतो. 12ला आलो जवळ. जवळपास 11:30च्या नंतरच तो घरी आला. तोपर्यंत आम्ही पोचलो. त्याच्यानंतर थोडा झालं डिस्कशन वगैरे, मग कुठे बाहेर गेलो. कुठे गेलेलो आपण ती रात्री? मानकोली ब्रिजला. मानकोली ब्रिजवर जाऊन मग थोडंसं प्लॅनिंग झालं, प्लॅन ठरला, ठिकाण ठरलं, मग काय निघालो. प्लॅन झाला. ह्या बाईला संडे होतं, संडेला याला हे नसतो, सुट्टी नसते, वर्किंग वर्किंग आहे. असतं संडे. मंडे ऑफ आहे, तर भाई आमचा संडे ऑफ आहे. तर झाला जायचं, निघायचं. भाई कामाला गेला, आम्ही निघालो. जवळपास किती 4-4:30ला आम्ही घरातून निघालो. पोचलो, झालं सगळं प्लॅनिंग वगैरे. जसं जे अचानक ठरलेलं प्लॅनिंग असतात ते, हे आणा ते आणा. हे आणा ते आणा, हे जमा करा ते जमा करा. आमच्याकडे टेंट नव्हते, एक टेंट होता फक्त. मग टेंट कौस्तुभ लब्धे विरारवरून घेऊन आले. म्हणजे माझ्या घरी होता तो. कौस्तुभला बोललो की विरारला जाऊन घे. मग तो घेऊन आला आज सकाळी. नंतर आता झालं, प्लॅन वगैरे झालाय मस्त की चिकन शिजतंय तिकडे मस्त. 65 बनतंय, भात बनलाय, चिकन बनलंय. आता फक्त आहे खायचं. बस खायची वाट बघतोय. भूक तर खूप लागली आहे आणि त्या चिकन 65चा वास जो येतोय जबरदस्त. म्हणजे जबरदस्त. कुत्रे आले आता ते चिकनच्या कुत्रे पण वासाने. आलेत. आणि साधारण आता वाजले 1:15 नाही 12:15 वाजलेत. सो मला येऊन सुद्धा जवळजवळ 2 तास झालेत आता. आणि 2 तास कसे गेले कळलंच नाही. म्हणजे आपली माणसं बरोबर असली की वेळ कधी कसा कुठे निघून जातो ते कळत नाही. तर बघूया आता आपण खायचं जे कार्य आहे लवकरच सुरू करू. ते सुरू करूया आणि त्यानंतर पुढचे जे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवूच. आणि आता जेवायची तयारी करतोय आम्ही. जेवणाबरोबर लागणारा कांदा, लिंबू, कोथिंबीर सगळं कापलं जात आहे. त्यानंतर मस्तपैकी टिपूर चांदण्यात भावंडांबरोबर बसून जेवण्याची मजाच वेगळी आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता जेवण तयार झालेलं आहे. आणि हा बघा रस्स्याचा जो कलर आहे, हा जबरदस्त तर्री आलेली आहे रस्स्याला. हा इथे भात आहे, इथे पाव आहेत, ब्रेड पण आहेत, कांदा कापलाय आणि हे चिकन 65. पूर्ण मेन्यू रेडी झालेला आहे. आणि आपल्या माणसांबरोबर बसून जेवण्याची जी मजा आहे, सोलकढी मी मिस करतो इथे ह्या ठिकाणी. आता जर सोलकढी असती तर अजून जेवणाला एक वेगळाच मजा आली असती.
लाखमानू कसा वाटला तुमका? एक नंबर झाला. कसा झाला? एक नंबर झाला एकदम, म्हणजे स्पायसी पण हा थोडा नॉर्मल बरोबर जसं हव्या तसं झाला. आपण एका देतो काय गोल्डन नारळ. गोल्डन नारळ. आता आपण ह्यांका विचारूया, लाखमानू कसा वाटला? जबरदस्त, मन प्रसन्न झाला. मी एक गोल्डन मोसंबी देत आहे. होऊन देत खर्च, नाही तर आंबो, गोल्डन आंबो देतोय, एका गोल्डन आंबो. तू काय देणार याला? गोल्डन फणस अप्रतिम झालाय. कसं वाटलं ते सांग. अप्रतिम झालाय, अप्रतिम, सुरेख. मी तर सोना देईन. हे सगळे गोल्ड काय काय देतात, मी सोना देईन. काय झाला जबरदस्त, म्हणजे काय बोला, शब्द कमी पडतात. सोना आधी एकदा माईक कलर दे. दाखव ना, कलर दाखव ना. कलर बघा. अस्सल. इथे फिरूया आता. छान झालंय, मस्त झालंय. पण बघू शकता हे संपवलंय मी. मस्त झालंय. शब्द नहीं सूझ रहे अभी अपने को, अभी हम सिर्फ खाने पे फोकस है. धन्यवाद. अभी हमको फोकस करो. अरे हा. वाजले किती आहे? वाजलेत बरोबर 1:10. 1:10 झालेत. 1:10 आणि आता मला घ्या. खरं सांगायचं तर खरंच सांगतो, म्हणजे एकदम झणझणीत झालंय. एकदम बोलतात ना, ग्रेव्ही त्याला एकदम प्रॉपर लागले, मसाले सगळे एकदम मस्त लागलेत. पावाबरोबर वेगळीच चव लागते, भाताबरोबर वेगळीच चव लागते. आणि जे 65 होतं, चिकन 65 ते जबरदस्त होतं. मी म्हणजे एवढं आवडलं मला की ते संपवून टाकलं. आणि आता ब्रेड पाव खाऊन झाला, आता ब्रेड बरोबर खातोय. ब्रेड रस्सा आणि त्यानंतर भातावरती परत वेगळी ताव मारायची आहे. तर आम्ही आता जेवून घेतो. तोपर्यंत तुम्ही पण जेवा आणि थोड्या वेळाने आपण पुढचे कार्यक्रम दाखवू. सो गाईज, आमचं जेवण झालंय आता आणि खूप जास्त अंगावर आलंय. तर रात्री आता आम्ही प्लॅन केलेला की पत्ते खेळू किंवा अजून काहीतरी असं गोष्टी गप्पा करू. पण आता जेवल्यानंतर असं वाटत नाही आहे की आम्ही जागू रात्रीचे. तर सकाळी तुम्हाला आम्ही मस्तपैकी सनराईज दाखवू. त्यानंतर नाश्त्याला आम्ही काहीतरी बनवते दाखवू आणि त्याच्यानंतर परतीचा प्रवास. थँक्यू.